Okay, hello everyone. Hello, good afternoon. Yes, okay. Everyone has done the homework, right? See, on group there is a homework. Just 1 second, I am posting link once again. Okay, so देखो संचिता only has posted the homework, right? बाकीच्यांचे होमवर्क कुठे आहेत? बाकीचे जे होमवर्क कुठे आहेत? ग्रुप वरती टाका. ग्रुप वरती टाका. ग्रुप वरती टाका. ग्रुप ओपन केलेला आहे मी. ग्रुप ओपन केलेला आहे. ज्यांनी ज्यांनी होमवर्क केला त्यांनी ग्रुप वरती टाका चला. आणि ज्यांनी नाही केला त्यांनी का नाही केला होमवर्क ते सांगा मला. ज्यांनी होमवर्क केला नाही त्यांनी होमवर्क का केला नाही ते सांगा. करायचं नाही का तुम्हाला होमवर्क? करायचे नाहीत, मार्क घ्यायचे नाहीत? काय साक्षी, अंजली, कसं? संजोत, सुषमा, सर्वांनाच म्हणतोय मी. सूरज असेल, मग दिव्या असेल, राईट? का नव्हती संजली? असं कसं जमल रे मग? आज तर आता कंपास लागणार आहे. कंपास नाही वगैरे. कंपास आता आपापला एक सेपरेट ठेवायचा. मी सांगितलं होतं ना कंपास लागेलच आता तुम्हाला म्हणून. बर ठीक आहे. संजोत तुझं काय झालं? ओके संजोत. सानिका, सुषमा, बालाजी, सांगा मला का होमवर्क का नाही केला? होमवर्क का नाही केला त्याचं आन्सर पाहिजे मला. यस, संचिता आणि रियाने टाकलेला होमवर्क करेक्ट आहे. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का बघा बरं. यस.
यस, आवाज येतोय. आवाज येतोय, बघ लवकर सुमित, काय प्रॉब्लेम आहे का? जस्ट एकच प्रॅक्टिस सेट सोडवायचं आपल्याला. काल आपण अल्टिट्यूडचं बघितलं होतं बघा. काल आपण अल्टिट्यूड बघितलेलं होतं. ज्यांचा होमवर्क आज नाही आला ते आज लगेचच होमवर्क करून टाकतील, लक्षात घ्या. ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी आज लगेचच होमवर्क करून टाका. का घरी फोन करून सांगायचे? का घरी फोन करून सांगू मी, सांगा मला, होमवर्क करत नाहीयेत म्हणून किंवा उत्तर देत नाहीयेत म्हणून? तुम्हाला वाटत असेल सर तिकडे आहेत, काय करणार, सरला तर शिक्षाच देता येत नाही. पण असं नका समजू, मी घरी फोन करून जेवायला देऊ नका असं म्हणू शकतो. तसं म्हणणार नाही, पण अभ्यास करा. तुम्हाला गरज पण नाही म्हणणार, तुम्ही हुशार आहात सर्वजण, मला माहिती आहे. आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा नाही, लक्षात घ्या. राईट? क्लास करायचा रेग्युलर आता, ठीक आहे? आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांकडून या अपेक्षा नाहीत, एवढंच सांगायचं मला, बाकी काही नाही. ओके, चलो सर्वांनी मला आता टाकतो म्हणून ग्रुपवरती. ज्यांचं ज्यांचं राहिलंय, संस्कार, योगेश असेल, जगदीश असेल, कोणी असेल ते. ओके, बालाजी असेल, सूरज असेल, चला सर्वांनी. ओके, कारण मी एवढं परेशान होतोय का नाही, तुम्हाला समजल्याशिवाय मी पुढे चाललोय का बघा बरं. मग तुम्ही तेवढं करायलाच पाहिजे का नाही? राईट? हा, जर कुठे जर समजत नसेल तर मग तुम्ही मला म्हणायला पाहिजे, सर असं नाही, आम्ही अभ्यास करायलो पण तुम्ही शिकवणार झालात नीट म्हणून. राईट? पण मग मी जर शिकवालो आणि तुम्ही अभ्यास करणार नसाल तर मग बघा, मग मी पण म्हणणार तुम्हाला. राईट? ओके, तुम्ही नाही करणार याच्या पुढे मला माहिती आहे. चलो लेट्स डू इट. चलो एव्हरीवन, once again good afternoon everyone. Let's start the lecture, the brand new lecture, है का नहीं, नया 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 लेक्चर. तो नए नए लेक्चर में हम क्या करेंगे, मीडियन देखेंगे. अभी स्क्रीन दिख रही है क्या आपको? स्क्रीन दिख रही है ना? यस. ओके, तर पहा, मीडियन आपण काल पाहिलं. व्हर्टेक्स पासून अपोजिट साइडच्या मिड पॉइंटला जी सेगमेंट ड्रॉ करतो आपण त्याला मीडियन म्हणायचं. नाउ टुडे वी विल learn how to draw the medians of the triangle. Right? Today we are going to learn about how to draw the median of triangle. तुम्हाला एक लाईन दिली, लक्षात घ्या. एक जर लाईन दिली, मी अपलोड करतो. ओके साक्षी, ठीक आहे. एक तुम्हाला लाईन दिलेली आहे, तुम्हाला एक लाईन दिलेली आहे, ठीक आहे. आणि याचा हा मिड पॉइंट आहे, म्हणजे तुम्हाला एक लाईन दिली फक्त, जस्ट लक्षात. आणि याचं तुम्हाला मिड पॉइंट काढायचं. तर मिड पॉइंट कसा काढणार सांगा बरं, याचा मिड पॉइंट कसा काढणार? तुम्हाला लाईन माहिती नाही, अशी काहीतरी 6.25 मीटर, अशी एक्झॅक्ट नाही माहिती, 6.25 सेंटीमीटर दिली. तर याचा मिड पॉइंट कसा काढणार बघा. याचा मिड पॉइंट कसा काढायचा, याचा मिड पॉइंट कसा काढायचा आहे बघा, लक्षात घ्या. याचा मिड पॉइंट इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढता बघा तुम्ही. परपेंडिक्युलर बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं काढता? कंपासामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं बघा. कंपासमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचा. आणि कंपासामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतला
पेन्सिल मध्ये, तर इथे पॉइंट ठेवून असा इथे एक आर्क मारायचा आणि तेवढ्याच पॉइंटने वर एक आर्क मारायचा. परत कंपासाचं उचलून टोक इथे ठेवायचं आणि परत खाली एक आर्क मारायचा, वर एक आर्क मारायचा आणि या दोन याच्या मधून जर लाईन जाणारी जर लाईन जर आपण ड्रॉ केली, लक्षात घ्या, तर ही लाईन म्हणजे काय असते समजलं का बघा बरं. असं ड्रॉ केलात का तुम्ही आधी? परपेंडिक्युलर बायसेक्टर असते ते. हे ड्रॉ केलं तर तुम्ही आधी बघा. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय की हे बरोबर डिवाइड करतं. मग बरोबर डिवाइड केल्यामुळे जर हे जर 6.25 असेल तर हे पण इक्वल पार्ट, हे पण इक्वल पार्ट. म्हणजे हा जो पॉइंट झाला, सपोज धिस पॉइंट पी, या पी पॉइंटला या सेगमेंट एबी चा काय म्हणतात सांगा बरं? या पी पॉइंटला सेगमेंट एबी चा पी इज काय म्हणणार, बरोबर मध्ये आहे तो पॉइंट. बरोबर कसा आहे? मध्ये आहे. सो पी इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट एबी. कळलं का बघा बरं? पी इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट एबी. पी इज अ मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट. पी फक्त मिड पॉइंट झालंय, अजून मीडियम झालं नाही रिया. मीडियम ट्रँगल मध्ये काढतो आपण. पी फक्त काय झालंय सांगा मला, तेच क्लिअर करायचं होतं मला. पी काय आहे? चला बोला सर्वजण. पी काय आहे? मीडियन ऑफ द, मीडियन नाही सॉरी, मिड पॉइंट ऑफ द एबी आहे. मिड पॉइंट. परत एकदा बघा, परत एकदा पूर्ण प्रोसेस रिपीट करतोय मी. परत एकदा पूर्ण प्रोसेस. समजा माझ्याकडे ही एक लाईन आहे, अशी लाईन काढतो, इथे काढू. समजा माझ्याकडे अशी एक लाईन आहे. मला काय करायचंय, याचा मीडियन काढायचंय, सॉरी मिड पॉइंट काढायचं. मिड पॉइंट म्हणजे पॉइंट असतो, लक्षात घ्या. याचा मिड पॉइंट करण्यासाठी मी काय करणार, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार. परपेंडिक्युलर बायसेक्टरची मेथड माहिती आहे का तुम्हाला? कंपासामध्ये काय करायचं, याच्या अर्धापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि असा वर एक आर्क मारायचा, खाली एक आर्क मारायचा. परत टोक कंपासाचं इथे ठेवायचं, वर एक आर्क मारायचा, खाली एक आर्क मारायचा आणि या दोन पॉइंट मधून जाणारी लाईन ड्रॉ करायचं. ती काय असते बघा, माझं एक्झॅक्ट नाही येणार. अशी जर लाईन ड्रॉ केला तर ते काय असते, परपेंडिक्युलर असते. कळते का? म्हणून म्हणतोय तुमच्या सोबत कंपास असायला पाहिजे. कंपास असेल की लगेचच ड्रॉ करून आपल्याला क्लिअर करता येतं. म्हणून सोबत कंपास ठेवत चला. बरोबर आहे. मग हा पॉइंट जो आहे तो या लाईनच्या मध्ये असतो, म्हणून याला मिड पॉइंट म्हणतात. काढता येईल का बघा बरं तुम्हाला? काढता येईल का? काढता येईल का सर्वांना? फक्त एवढंच काढून बघा बरं. फक्त एवढं काढून बघा. अजून मीडियन काढलो नाही आपण. आपण मीडियन काढलो नाही. फक्त एवढं काढता येते का बघा बरं. एक लाईन घ्या. लाईन घ्या. 7 सेंटीमीटरची लाईन घ्या. 7 सेंटीमीटरची लाईन घ्या. बघा. क्वेश्चन लिहा वाटलं तर तुम्हाला. ड्रॉ अ लाईन ऑफ 7 सेंटीमीटर. लिहा, क्वेश्चन लिहा. ड्रॉ अ लाईन ऑफ 7 सेंटीमीटर. Draw a line of 7 centimeter. Draw a line of 7 centimeter. Draw a line of 7 centimeter. And plot the midpoint of it. 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 करा बरं चला.
करता येते का बघा. हे छोट्या छोट्या स्टेप झाल्या की मला माहिती आहे मोठी स्टेप तुम्हाला येणार. मुद्दाम अशा छोट्या स्टेप मध्ये सांगत असतो. एक लाईन ड्रॉ करा 7 सेंटीमीटरची. एक लाईन ड्रॉ करा 7 सेंटीमीटरची. एक लाईन ड्रॉ करा 7 सेंटीमीटरची. आता कंपासामध्ये काय करा. आता कंपासामध्ये एक टोक इथे ठेवा आणि पेन्सिलचं टोक इथे ठेवा. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. तुम्हाला अंदाज येते ना. अंदाज येतो. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचा. थोडासा अंदाज येतो. किती घेतला तर चालतंय. इथं 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 इथं. आणि तेवढा अंतर घेऊन इथे एक आर्क मारणार आणि इथे एक आर्क मारणार. मारला का सांगा बरं मला येस और नो मध्ये. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचा लाईनचा कंपासामध्ये. अंदाजे कळते आपल्याला. आणि वर एक आर्क आणि खाली एक आर्क. एवढी स्टेप केली की मला यस म्हणून रिप्लाय करायचं. आपला जरी ऑनलाईन लेक्चर असेल तर आपण फिजिकल एवढंच समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात घ्या. वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड. चलो सबको आ रहा है क्या. राईट, नाईस. तर आता इथून तुम्ही आर्क मारले ना या पॉइंट वरून. व्हेरी गुड. तर या पॉइंट वरून आर्क मारा बरं आता लगेच. तेवढाच अंतर चेंज नका करू. अंतर आता चेंज नाही करायचं. तेवढाच अंतर ठेवायचं आणि इकडून अंतर चेंज नाही करायचं. राईट. डन. व्हेरी गुड. आता या 2 पॉइंट मधून जाणारी बरोबर लाईन काढा. तुमची लाईन अशी परपेंडिक्युलर येईल. या 2 पॉइंट मधून जाणारी लाईन काढा. तुमची लाईन अशी परपेंडिक्युलर येईल. आली का बघा. आणि लाईन ड्रॉ केल्यानंतर मोजा. हा पॉइंट बरोबर किती सेंटीमीटरवर आलाय सांगा बरं. इथून इकडे किती सेंटीमीटरवर आलाय हा पॉइंट मोजा बरं. हा पॉइंट इथून इकडे किती सेंटीमीटरवर आलाय मोजा बरं. बरोबर 3.5 सेंटीमीटर येते का बघा बरं. आहे का नाही जादू. कारण टोटल लेंथ 7 सेंटीमीटर होती. 7 सेंटीमीटर. सो धिस विल बी 3.5 सेंटीमीटर. आलं का सर्वांचं. म्हणजेच आपण या पॉइंटला काय म्हणू शकतो. मिड पॉइंट आहे म्हणू शकतो. हा पॉइंट काय आहे. मिड पॉइंट. हा पॉइंट काय आहे. मिड पॉइंट. लक्षात आलं मिड पॉइंट कसा काढायचा. चला आलं का सानिका. 9 सेंटीमीटर कसं येईल साक्षी. हे तुझे पूर्ण लाईनच 7 सेंटीमीटरची आहे. हे पूर्ण लाईनच 7 सेंटीमीटर आहे ना. बघ बरं एकदा काय मिस्टेक केले. हे पूर्ण लाईनच 7 सेंटीमीटरची आहे. याच्या मधून लाईन जर काढली तर हा डिस्टन्स किती आला पाहिजे. बघ एकदा काय मिस्टेक केलीस. थोडस चुकलं मग सानिका. 3.8 नाही. हे एक्झॅक्ट 3.5 यायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला आधी हे काढायला लावले सेपरेट. कारण हे बायसेक्टर तुम्हाला झालंय 7th स्टँडर्ड मध्ये. परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं काढायचं ते. चला बाकीच्यांचं आलं का बघा बरं. कोणाकोणाचं चुकलंय ते. साक्षी बघ बरं काय चुकलंय ते.
डन. ओके. तरी एकदा बघा, काय चुकलं असेल, काय विचारायचं असेल तर विचारू शकता. बरोबर 3.5 यायला पाहिजे संजोत, बरोबर इकडे तिकडे नाहीच यायला पाहिजे. मग तुम्ही जरा ते अंतर वगैरे ते बघा. कंपास कधी कधी कोणाकोणाचा लूज असतो. ते कंपास मधलं डिस्टन्स चेंज नाही झालं पाहिजे. एकदा डिस्टन्स घेतला, तुमचा कंपास असा फिट असला पाहिजे. एकदा कंपास मध्ये डिस्टन्स घेतला की तो चेंज नाही झाला पाहिजे, लक्षात घ्या. अशा प्रकारे तुमचा कंपास असतो. एकदा कंपास मध्ये डिस्टन्स घेतला की तो चेंज नाही व्हायला पाहिजे. बर, हे तर मिड पॉइंटचं झालं सर. मिड पॉइंटचं तुम्ही मीडियनचं सांगितलंच नाही. आता काय करूया, आपण एक ट्रायंगल काढूया आणि आता मीडियन ड्रॉ करूया. आधी एक ट्रायंगल काढा जरासा मोठ्या बऱ्यापैकी. रॅन्डम एक ट्रायंगल काढा, मोठा काढा जरासा. ABC नाव देऊया. कळलं का बघा बरं. ट्रायंगल ड्रॉ करा, ABC. ओके. त्याच्यानंतर बघा पुढे काय करणार. आता आपण काय करूया, BC ला परपेंडिक्युलर काढा. BC ला परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता जसं केलं तसं. ही एक लाईन आहे समजा आणि याचा मिड पॉइंट काढायचा आहे. कसं करणार, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेणार कंपासामध्ये, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेणार कंपासामध्ये आणि मग इथे आर्क मारणार, इथे टोक ठेवून वर एक आर्क मारणार, परत इथे टोक ठेवणार, इथे एक आर्क मारणार, इथे एक आर्क मारणार. करा बरं असं आणि इथून लाईन ड्रॉ करणार. ओके, डन का बघा. सर्वांचं झालंय का, सर्वांचं झालंय का बघा. सर्वांचं झालंय का बघा. यस. ओके. सो पहा, आता हा मिड पॉइंट आहे. हा जो आहे तो मिड पॉइंट आहे. तर आपल्याला काय करायचं असतं, या व्हर्टेक्स ए आणि त्याच्या अपोजिट साइडचा मिड पॉइंट हे जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा ती मीडियन होते. बघा, ही आहे मीडियन. बरेच जण कन्फ्युज होतात, याला मीडियन म्हणून बसतात. पण हा मिड पॉइंट आपण काढला आधी आणि हा मिड पॉइंट आणि हे जॉईन केल्यानंतर हे आहे आपली मीडियन. आता हे ए पासून याला जर नाव समजा काहीतरी मी पी दिलं तर AP जॉईन करा and AP is a median of BC, side BC. AP is a median of triangle ABC. ड्रॉ करा AP, ड्रॉ करा AP. AP ड्रॉ करायचंय.
राईट. ही लाईन एपी आहे, तर एपी लाईन हे मीडियन आहे. लक्षात घ्या, ही एपी लाईन जी आहे ती मीडियन आहे. किती जणांना आले सांगा बरं? किती जणांना आलं? कारण हे इक्वल पार्ट आले. 1 2 3. चला सर्वांनी सांगा, अडचण असेल तर आपण रिपीट करूया. मला रिस्पॉन्स पाहिजे म्हणलं ना मी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बर, आता आता बघा, एसी ला परपेंडिक्युलर काढता येईल का? जसं आपण बीसी ला काढलं तसंच एसी ला करा बरं. जसं आपण बीसी ला परपेंडिक्युलर अशीच लाईन येणार, स्ट्रेटच लाईन येणार अशी. आता जसं एसी ला बीसी ला जशी लाईन ड्रॉ केली ही, तशी एसी ला काढा बरं. म्हणजे एसी मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक आर्क मारा, इकडे एक आर्क मारा. त्याच्यानंतर इथे पॉइंट ठेवून इकडे एक आर्क मारा, इकडे एक आर्क मारा आणि इथून लाईन ड्रॉ करा अशी. करा बरं. ते इथल्याच क्लासच आहे ना, मी ठेवला होता इथं. ओके, चालते. ओके, सॉरी. ओके, सॉरी सॉरी सॉरी. पहा, मी परत एकदा एक्सप्लेन करतोय. ट्रायंगल तरी काढलाय सर्वांनी एबीसी. बघा, ज्यांना झाले त्यांना पण रिव्हिजन होईल. ट्रायंगल झालाय का? एबीसी ट्रायंगल तरी काढलाय. राईट. कंपास पाहिजे हातात. विदाऊट कंपास आणि समजणार नाही. कंपास घ्या आता हातात. कंपास म्हणजे तो एका ह्याच्यामध्ये पेन्सिल बसते ते आहे का सर्वांकडे? मग एक टोक इथे ठेवा त्या कंपासचं. चला ठेवा. दुसऱ्या टोकाला पेन्सिल आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये असं अर्ध्यापेक्षा जास्त अप्रॉक्सिमेटली इथपर्यंत अंतर घ्या. असं इथपर्यंत उगा अंतर घ्यायचं त्याच्यामध्ये. अर्ध्यापेक्षा जास्त तुम्हाला कळतं की अंदाज. इथपर्यंत अंतर घेऊ शकता तुम्ही. इथपर्यंत घेतला का सांगा? घेतला असेल
तर तेच अंतर आता ठेवायचं आणि वर एक आर्क मारायचा आणि खाली एक आर्क मारायचा. आता ते अंतर चेंज होऊ द्यायचं नाही. वर एक आर्क मारायचा आणि खाली एक आर्क मारायचा. आता ते अंतर चेंज होऊ द्यायचं नाही. झालं. इथं टोक ठेवून वर एक आर्क आणि खाली एक आर्क. आता त्याचं ते टोक उचलायचं आणि सी पॉइंट वर ठेवायचं. अंतर चेंज होऊ द्यायचा नाही. आता इथलं टोक उचलून सी वर ठेवायचं आणि तसंच एक वरच्या बाजूला आर्क मारायचा जिथे इंटरसेक्ट झाले पाहिजेत आणि खालच्या लाईनला एक आर्क मारायचा. इथपर्यंत झालं का बघा बरं. इथपर्यंत झालं का? राईट. सगळं झालं. व्हेरी गुड. ठीक आहे. मग आता काय करायचं, याच्यामधून या दोन, इथे एक आर्क आहे आणि इथे एक आर्क आहे, या आर्क मधून जाणारी लाईन काढायची अशी. या आर्क मधून आणि या आर्क मधून जाणारी लाईन काढली अशी. मग ही लाईन जिथे इंटरसेक्ट झाली म्हणजे हा पॉइंट मिड पॉइंट आहे बघा. हा पॉइंट पी हा मिड पॉइंट आहे. मग मीडियन कशी ड्रॉ करतो. आता मिड पॉइंट भेटला ना आपल्याला, मग व्हर्टेक्स आणि हा पॉइंट जॉईन करायचा. बघा, व्हर्टेक्स आणि हा पॉइंट जॉईन करायचा. व्हर्टेक्स आणि हा पॉइंट. ही झाली तुमची मीडियन. ही झाली तुमची मीडियन. ही जी आहे हे, ती रेड मध्ये, ती आहे तुमची मीडियन. ही लक्षात आलं का? ज्यांना समजलं नसेल त्यांना समजलं असेल आता. ही इकडे पुढे कुठे चाललंय याचं काही करायचं नाही. हे पुढे इकडे कुठे चाललंय त्याचं काही करायचं नाही आपल्याला. हे पुढे कुठे चाललंय काही करायचं नाही. हे पुढे कुठं का जाईना आपल्याला काही करायचं नाही. राईट. आपल्याला हे करायचं. ओके. तर मग आता एसी ला असंच काढता येईल का? एसी ला असंच काढता येईल का? आधी काय करणार, ए पासून इथपर्यंत काहीतरी जास्त अंतर घेणार, वर एक, इकडे एक आर्क मारणार, इकडे एक आर्क मारणार ए पॉइंट पासून, सी पॉइंट पासून इकडे एक आर्क मारणार, इकडे एक आर्क मारणार, अशी लाईन ड्रॉ करणार या दोघांमधून. आणि नंतर या मिड पॉइंट आणि या मिड पॉइंट पासून या आणि या मिड पॉइंट पासून हा पॉइंट जॉईन. बघा बरं, हे आलं का? म्हणून म्हणलं होतं ट्रायंगल थोडासा मोठा काढा, कारण भरपूर लाईन येणार त्याच्यामध्ये. तेच होत इथे हे. झालं का हे कन्स्ट्रक्शन?
आता त्याच पद्धतीने तुम्हाला AB ला करता येईल का? AB ला करता येईल का? AB ला करता येईल का? ते तुम्हाला AB ला करता येईल का? AB ला पण मीडियन कॅल्क्युलेट करता येईल का? राईट. बघा, A पासून अर्ध्यापेक्षा जास्त अंतरावर घ्या, इकडे आर्क मारा, इकडे एक आर्क मारा, इकडे एक मारा, परत याच्यावर टोक ठेवून इकडे एक मारा, इकडे एक मारा, आणि अशी लाईन ड्रॉ करा. हे पहा, इथे लाईन ड्रॉ करा आणि हा मिड पॉइंट आलेला तुम्हाला जॉईन करायचा आहे. असा मिड पॉइंट आलेला असा जॉईन करायचा आहे. केव्हा केव्हा ही लाईन आणि ही लाईन एकच येईल हा. केव्हा केव्हा ही लाईन आणि ही लाईन एकच येऊ शकते. ही लाईन आणि ही लाईन तुमची एकच येऊ शकते. राईट. ऍक्च्युली तुमची ही लाईन बघा, आता हे तुमचे ऍक्च्युली लाईन कुठून जायला पाहिजे याची मीडियन बघा. याची मीडियन अशी जाईल आणि या तिन्ही मीडियन एका पॉइंटला इंटरसेक्ट होतील. या तिन्ही मीडियन एका पॉइंटला इंटरसेक्ट होतील. व्हायलेत का सांगा बरं मला येस और नो मध्ये. होत आहेत का? ठीक आहे. झालं असेल ड्रॉ करून तर मला ग्रुपवरती इमेज पाठवा. जर नाही झालं असेल तर उद्या परत करूया. परत एक ट्रायंगल घेऊन ट्राय करा. जर हे झालं असेल आता तर परत एक ट्रायंगल घ्या आणि ड्रॉ करा. परत एक ट्रायंगल घ्या आणि ड्रॉ करा. परत एक ट्रायंगल घ्या आणि ड्रॉ करा. आपण उद्या कंटिन्यू करूया.